मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांना इशारा दिला. धनंजय मुंडेंना थेट राजकारण संपवण्याची धमकी दिली. धनंजय मुंडे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा आनंद आहे, पण ओबीसी मधून देऊ नका, त्यांना ओबीसीतून का हवं असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिप्रश्न केला, तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायचं, कशाला घेतलं? कशाला लोकांच्या काड्या करतो? मला काय बोलतो हेक्कण्या? आम्ही ओबीसीचं खातो, मग तू बंजारा समाजाचं का खातो? तू दिसतो का त्यांच्यासारखा? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. तू माझ्या नादी लागू नको, त्याला एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नका, शहाणपणा करायचा नाही. दादा फादा मी मोजती नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्यावर, माझ्या जातीवर बोलायचं नाही. माझ्या नादाला लागला तर दोघांचा बाजार उठवेन. छक्के पंजे माझ्यासोबत खेळू नको. तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावीन. मी जातीला कट्टर मांडणारा आहे. ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचा नाही. तो ज्याच्या प्रचाराला जाणार त्या सीट पाडणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. पंकजा मुंडे म्हणाले, आमच्या ताटातलं घेऊ नका. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही लोकांच्या ताटातलं ओरबाडून खाता, तुम्ही ज्ञान शिकवता. तुम्ही बिचाऱ्या त्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या, लोकांचं वाटोळं केलं, काय ज्ञान शिकवता? लक्ष्मण हाकेंवर प्रश्न विचारताच असे प्रश्न मला नका विचारू, मी त्यांना मोजित नाही, असं उत्तर मनोज जरांगेंनी दिलं. धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली. त्यावर सुद्धा मनोज जरांगे आक्रमकपणे बोलले, तू किती हुशार आहे माहीत आहे तुला, पुन्हा एकदा सांगतो, माझ्या नादी लागू नको. शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळाचं ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करून टाकेन. राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल. लय बेकार होईल. मराठा संपून टाकतील, त्यांनाही पाडतील. मराठे हुशार झालेत, आता मराठ्यांनी कडवट राहायचं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.